या स्ट्रायकिंग एंडला संतोष तर नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण आपण पाहतोय. पिंटू दादा 11 करण जोशी या संघाकडून. सुरेख असा फटका देतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे पार या डीजे मास्टर. आपण ऐकतायत सुमधुर संगीत ऐकलात रघुपती राघव राजाराम. नक्कीच श्रीराम प्रभूंच्या आठवण नक्कीच आलं हे गाणं ऐकून. तिसरा चेंडू देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू आलाय आर पार फरार सीमा रेषे पार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष मगदुम सेट ऑन फायर. ज्या प्रकारे बॅटिंग त्याची शैली आहे त्या प्रकारेच काहीतरी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री विठ्ठला देवी चषक 2025चं दुसरं पर्व आपण पाहताय ऐकतायत. ओम साई MTC लाईव्हच्या या वाहिनीमार्फत आपण ऐकतायत. कोणी गावातून बिलॉंग करणारे आमचे परम मित्र अक्षय शेठ म्हात्रे. मथुरचे डायहॅट फॅन आहेत अक्षय शेठ म्हात्रे. बॅक टू बॅक तिसरा चौकार संतोष मगदुम यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. सुमधुर संगीत आपण ऐकूयात डीजे मास्टर या. थँक्यू डीजे मास्टर. साई भगवानचं आपण आज गाणं ऐकलं. साई बाबांचं मी निघालो तुम्ही येता का. आणि नक्कीच रामनवमीला आपण पालखी साईलीला पालखी निघते त्याला आपण पाहतो. याच दरम्यान पुन्हा एकदा संतोषच्या बॅट मधून येतोय हाय अँड हँडसम. पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवा. 1 बाउन्स सीमा रेषे पार चौकार. मिळतील धावा 4-4-4 या डीजे. संतोष मगदुम आपण याला पाहतोय. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारा हा खेळाडू आणि या चौकारांची भाषा बोलताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर 4-1-4 4-2-8 4-3-12 4-4-16 आणि त्यानंतर आकाशने कमबॅक केलाय 0. एक षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल डिजिट 22 या अंकावर. पण ऐकलात आता बैलगाडा शर्यत मधील एक ज्याला देव मानलं जातं असा देव बकासूर याच्यावर हे गाणं आलं होतं आणि डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपल्याला ते ऐकायला देखील मिळालं. गोलंदाजी मार्कवर दीपक वारंग आपण पाहतोय. प्रवीण यांच्या बॅटमधून हलक्या त्याने टोलवलाय. एकेरी धाव. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतंय प्रवीण यांच्याकडून. कारण प्रवीण यांना देखील माहिती आहे की संतोष ची बॅट आज आग ओघणारी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा खरपूस समाचार घेतलाय. यानंतर पहिल्या सत्रात जर तुम्ही मारताय तर दुसऱ्या सत्रात आमच्याकडे भगवान सारखी तोफ आहे. पहा फिरला गिरकी घेतली. चेंडूला दिलाय डिपिश बॅकवर्डलाच हार पार फरार सीमा रेषे पार षटकार या डीजे मास्टर. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री विठ्ठला देवी स्पोर्ट्स कडवे आयोजित श्री विठ्ठला देवी चषक 2025 पर्व क्रमांक 2 आपण पाहतोय.
आणि या कडवे गावामध्ये जर पाहिलं ना तर यांचे आधारस्तंभ आपण प्रशांतदादा पाटील आमचे परम मित्र आहेत आणि या शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष देखील राहिलेत. म्हणजे अध्यक्ष कसा असावा याचं उत्तम उदाहरण देखील त्यांनी आपल्याला दिलं आहे आणि आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी खेळताना पाहायला मिळतं. पहिल्या पर्वामध्ये देखील आपण पाहिलं त्यांच्याकडून काहीतरी वेगळं. या पर्वामध्ये देखील मालिकावीरसाठी पहिल्या पर्वामध्ये त्यांनी ठेवली होती LED TV आणि आता मात्र या मालिकावीरसाठी कूलर ठेवला आहे दुसऱ्या वर्षी. हां, म्हणजे प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या माणसाच्या हातून घडतो आणि आपल्या गावातील सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन कुठेतरी चालणारं व्यक्तिमत्व आणि आपल्या तालुक्याचं नाव वेगळ्या उंचीवर वेगळ्या पटलावर नेऊन ठेवण्याचं काम मात्र प्रशांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार पाहायला मिळतं. तसं पहिल्या पर्वामध्ये कडवेगावच्या याच विठलादेवी चषकमध्ये LED TV होता. आता दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय तर प्रशांतदादा पाटील यांच्या माध्यमातून संकल्पनेतून काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच वॉशिंग मशीन आपल्याला ठेवलेली पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक वर्षी प्रशांत पाटील यांच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी कल्पना घडते. आता पहिल्या पर्वाला पाहिलं तर LED TV, दुसऱ्या पर्वाला वॉशिंग मशीन, तिसऱ्या पर्वाला कुठेतरी बाईक किंवा नवीन काही येईल का प्रशांत पाटील यांच्या डोक्यामध्ये काय संकल्पना असेल. आता सर्व संकल्पना बघून प्रशांत पाटील हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पाहूया त्यांच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे. गावी देखील आपल्या खेळाडूंना खेळण्यासाठी संधी देणार आहेत मे महिन्यामध्ये. पुन्हा एकदा शॉट आलाय जरूर मस्तक दस्त काय येतो हवाई फायर या डीजे मास्टर. बावीसच्या सरासरीने धावसंख्या धावगती पाळताना पाहायला मिळते संतोष आणि प्रवीणने तर जर पाहिलं तर फक्त 2 चेंडू फेस केले. तिसरा चेंडू आता प्रवीण फेस करेल. आतापर्यंत 12 चेंडूमधील 10 चेंडू फेस केले ते म्हणजे संतोष मगदूम आणि त्याच्या बॅटमधून तब्बल 42 धावा आल्यात. वा भाई वा भगवान काय गोलंदाजी. तोफखाना काढलाय आपल्या भात्यातील करुंगळे देऊळवाडी या संघाने. एक ऑलराऊंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे देऊळवाडी करुंगले या संघामध्ये. 2 दिवस जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी याच नवी मुंबईमधील एक गोड आवाज राहुल राठोड सर आणि त्यांच्या समवेत आमचे बंधुमित्र राज कस्तुरे सर याच शाहूवाडी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान आवाज आपण पाहतो. याच दरम्यान पॅडल स्वीपचा चेंडू होता त्याला दिलाय भिरकावून वन बाउन्स सीमारेषे पार चौकार. यस पंचांचा पिसारा फुलला व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि आमच्या समवेत गुणलेखकांच्या भूमिकेत पाहिलं तर एक शाहूवाडी तालुक्याचा ऑफिशियल गुणलेखक म्हणून ज्याची ओळख आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असा ओंकार धामणकर आमचे बंधुमित्र आहेत. ते स्कोरची भूमिका तंतोतंत पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या ठिकाणी आपटबार पद्धतीचा चेंडू त्याला दिला भिरकावून खेळाडू धावतोय पळतोय मात्र रेस जिंकतोय चेंडू आणि हा येतोय पंचांचा इशारा. इट्स चौकार. मिळतील धावा 4 या नक्कीच आठवड्यानंतर होळी येते आणि होळी महाशिवरात्रीनंतर येणारा सण त्याची आठवण करून देणारा आला लाईन कुठेतरी भरकटला डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. इट्स व्हाईट बॉलचा इशारा देखील येते. व्हाईट +1 अशा 2 धावा. व्हाईट म्हणजे व्हाईट घ्या फक्त व्हाईट
54 धावा धावसंख्येवर आतापर्यंत लागलेत. अजून देखील एक षटक येणं बाकी आहे आणि 54 धावा धावसंख्येवर लागलेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाव्या पंचांकडे आपण दाद जरूर मागितली, मात्र चेंडू जातोय बिग डीप मध्ये. चौकार. सुरेख अशी फलंदाजी प्रवीण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरच्या षटकांचा हा सामना आहे. 4 ओव्हरच्या षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आपण देतोय प्रत्येक संघाला आणि पंचांचा इशारा येतो या दरम्यान लेग बाईच्या स्वरूपात एक धाव नाही. या एके धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावा. 59. सुरेख अशी पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. आतापर्यंत एकही धक्का देण्यात यश आलं नाही देववाडी करुंगले या संघाला. विकेट घेण्यात यश मिळेल का? मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा चेंडू. ओ भाई वाह, वाह भाई वाह. पहा सुरेख असा फटका लांब लांब आणि लांब असा पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. ज्या ठिकाणी प्रदीप ड्रायफ्रुट्स आहे त्यांच्या दुकानामध्ये पाठवलाय या डीजे मास्टर. यस पंच आपल्या घड्याळामध्ये देखील लक्ष असू द्या. एका इनिंगसाठी 20 मिनिटांचा अवधी दिलाय. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपल्या पाहिजेत, अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यायचा. आपण घड्याळामध्ये लक्ष द्या आणि जर 15 मिनिटं जर झाली असतील 3 ओव्हरसाठी तर एक खेळाडू नक्कीच 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यायचा आहे आणि 20 मिनिटांचा अवधी प्रत्येक इनिंगला दिला जाईल याची दक्षता घ्या. 4थी ओव्हर 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर विजय. सुरेख असा चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये कुठेतरी फंबल झाला, मात्र एकच धाव घेण्यात यश आलंय. यस मोर्या 11 शिराळे वारून आणि आळतूर वॉरियर्स आळतूर दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. टॉस का बॉस या मंचावरचा यस या करंबू नगरीतील एक समाजसेवक थोर समाजसेवक सन्माननीय नानासाहेब पारके साहेब युवा उद्योजक आहेत कळंबोली नगरीतील. या आपल्या नवी मुंबईमधील कळंबोली शहरातील एक सन्माननीय विकासदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते नानासाहेब पारके युवा उद्योजक कळंबोली यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. आमच्या व्यासपीठावर आजच्या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून पुन्हा पहा 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 हा येतोय. हाय हँडसम मॅग्निफिसंट षटकार. स्पर्धेतील दुसरं अर्धशतक लावले. एकदा बॅट वंचवायचे. 59 धावा झालेत या षटकानंतर तुझ्या. यस 13 बॉल 50 धावा केल्यात. 13 चेंडू 59 धावांची खेळी करतोय संतोष. आमच्या कॅमेरामॅन ओम साई MTC आपल्याला टिपतायत, त्यांच्या दिशेने आपण बॅट उंचवायची. यस बॅट उंचावली. आपण TV स्क्रीनवर पाहू शकता. संतोष 13च्या आणि पाहिलं तर या श्री विठलादेवी चषक 2025 मधील सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत सुरू आहे, अजून देखील सुरू आहे. 78 धावांवर होता स्कोर या षटकाराच्या आधी. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचतीये 84 धावा. यस अमोलदादा पाटील पातवडे गावचे आहेत युवा नेते कोल्हापूर जिल्हा यांचा देखील या ठिकाणी आणि पनवेल रहिवासी संघ उपाध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. अमोलदादा पाटील पातवडे गावचे आहेत युवा नेते कोल्हापूर जिल्हा पनवेल रहिवासी संघ उपाध्यक्ष हे देखील आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी जालंधर दादा शिंदे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित असा आलेल्या मान्यवरांचा
सत्कार समारंभ या ठिकाणी पार पाडायचा आहे. विदाउट लॉस हा सामना संपवतात की काय पहिल्या सत्राचं विदाउट लॉस म्हणजे एकही गडी बाद आतापर्यंत करण्यात यश आलं नाही आणि हा पंचांचा येतोय हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार 95 धावा आतापर्यंत धावसंख्येवर देण्यात आले. तसेच ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दिले कुकर मानसी निलेश चाळके युवा उद्योजक यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून एक आगळी वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली आहे. कुकर ते मानसी निलेश चाळके यांचा युवा उद्योजक आहे. त्यांचा सत्कार सुनील दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देण्यात आले असे मानसी निलेश चाळके साहेब यांचा यथोचित असा सन्मान आपण करायचा आहे. मित्रांनो जर संतोषची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. 16 चेंडू आणि 72 धावांची बहरदार खेळी केली आणि पिंटू दादा 11